नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही तांदळाच्या पिठापासून, रवापासून, बेसनपासून, गव्हाच्या पिठापासून, ज्वारीच्या पिठापासून, बाजरीच्या पिठापासून, रागीच्या पिठापासून भरपूर प्रकारचे पदार्थ खाल्ले असतील किंवा बनवले असतील किंवा डब्याला किंवा नाश्त्याला किंवा मधल्या वेळेस तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा करून पहा। इतकी जबरदस्त भन्नाट लागते आणि मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारी, एखाद्या स्पंज प्रमाणे एकदम स्पंजी। एकदा बनवली की आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की बनवाल। मोठेच काय मुलं देखील आवडीने खातील आणि डब्यालाही घेऊन जातील। तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही क्वालिटीचे जुने तांदूळ घ्यायचे किंवा नवीन तांदूळ घेतलं तरी चालेल। इथे मी 1 वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत। अशी कोणती वाटी सेट करून ठेवा। ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे, म्हणजे माप परफेक्ट आलं की रेसिपी अजिबात चुकत नाही किंवा अंदाजे तांदूळ घेतलं तरी काही हरकत नाही। या तांदळाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ धुतल्यानंतर कडकडीत पाणी गरम करायचं आहे। अर्धा ते 1 तासापर्यंत आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे। चांगल्या प्रकारे नरम करून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे वेळ असेल तर 1 दिवस आधी सुद्धा तयारी करू शकता। म्हणजेच की नॉर्मल पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही किंवा सकाळी कधीही तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल तर अर्धा ते 1 तास गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे। आता इथे मी अगोदरच तांदूळ भिजत ठेवलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे तांदूळ नरम सुद्धा झालेले आहेत आणि थोडेसे फुगले सुद्धा आहेत। याला मी 30 ते 35 मिनिटापर्यंत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे। जर तुमचे तांदूळ थोडेसे कच्चेच राहिले असतील तर आणखीन थोडं 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता, जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे। आता काय करायचं, या तांदळामधला अगोदर पाणी वेगळं करून टाकायचं आहे। तांदळामधलं पाणी काढून टाकलं की याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। शक्य असेल तर एकाच बॅचमध्ये तांदूळ वाटण्याचा प्रयत्न करा। 2 बॅचमध्ये तांदूळ वाटलं की एक बारीक वाटलं जातं आणि एक रवाळ वाटलं जातं। आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगोदर थोडंसं पाणी वापरायचं आहे। चमचा 2 चमचे पाणी वापरून अगोदर चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। एकदाच तुम्ही जास्त पाणी वापरलं की तांदूळ चांगले बारीक वाटले जात नाही, म्हणून थोडंसं पाणी वापरून बारीक करून घ्या। मग अर्धा किंवा पावणा कप, म्हणजेच की ज्या वाटीने तुम्ही पाणी घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी किंवा थोडंसं जास्त पाणी वापरून एकदम बारीक एकदा फिरवून घ्या। तांदळाचं बॅटर वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता अगोदर आपल्याला अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणजे अर्धी वाटी पाणी वापरून मी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। आता ह्याच्यामध्ये पाव वाटी पाणी वापरू, म्हणजे चिटकलेलं बॅटर ह्या पाण्यासोबत असं बाहेर येईल। खंगाळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे, पूर्ण बॅटर बाहेर यायला पाहिजे आणि थोडंसं पातळ व्हायला पाहिजे। चमचा चालवून घ्या, म्हणजे सर्व बॅटर पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव होणार। आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, इतकी पातळ ठेवायचं, ह्यापेक्षा जास्त पातळ ठेवू नका ना ह्यापेक्षा जास्त घट्ट ठेवायची आहे। आणि एकदम स्मूथ वाटलं गेलेलं आहे, अजिबात रवाळ वाटलं गेलेलं नाही। आता आपल्याला पुढच्या कृतीसाठी किचनकडे जायचं आहे। तर मंडळी, इथे आपल्याला हा नाश्ता बनवण्यासाठी एखादा नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचे तेल घ्यायचं आहे। पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा तेल घ्या। तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेलं बॅटर संपूर्ण काढून घ्यायचं आहे। आता इथे एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे, आपल्याला सतत चमचा चालवायचा आहे। पाहू शकता मंडळी, जसं मी चमचा चालवत आहे तसं या पिठाच्या गाठी बनत आहे। तुम्ही चमचा नाही चालवणार तर या पिठाच्या गुठळ्या नक्की बनणार, म्हणून आपल्याला इथं सतत चमचा चालवायचा आहे आणि गाठी मोडत आपल्याला याला घट्टपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। गॅसला एकदम मंद ठेवायचा, अजिबात फास्ट ठेवायचं नाही। फास्ट ठेवला तर हे पीठ करपू शकतं आणि जास्त गाठी होऊ शकतात, म्हणून थोडंसं आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। आणि पूर्ण पाणी उडेपर्यंत, म्हणजे पूर्ण पाणी आटेपर्यंत अगोदर आपल्याला चमचा चालवून घ्यायचा आहे। तर मंडळी, आपण पाहू शकता कमीत कमी 2 मिनिटांमध्ये ह्याचा पिठाचा गोळा तयार होतो, म्हणून तांदूळ भिजवलेला हा फायदा आहे। तुम्ही तांदळाचा पिठाचं केला तर हे स्ट्रक्चर येणार नाही, त्याला भरपूर वेळ सुद्धा लागणार आणि पीठ करपू सुद्धा शकतं किंवा पिठाचा रंग पूर्णपणे चेंज होऊ शकतं, म्हणून तुम्ही तांदूळ भिजवूनच घ्या। भिजवून घेतल्याने चांगला रिझल्ट येणार। आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यावर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। पूर्ण कोमट थंड होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे, म्हणजे वाफेने आणखीन थोडं चांगल्या प्रकारे शिजणार। तर मंडळी, इथे जवळपास 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे हे पीठ आपण मळू शकतो का। परफेक्ट मळू शकतो। थोडंसं कोमट असेल तरच पीठ मळून घ्यायचं आहे, कारण की नंतर हे थंड झालं की मळायला एकदम अवघड होणार, म्हणून अगोदरच आपल्याला थोडंसं कोमट असेल तरच मळून घ्यायचं आहे। जास्त हाताला चटका बसत असेल तर हात थोडंसं पाण्यामध्ये भिजवून घ्या, थंड पाण्यामध्ये, आणि चांगल्या प्रकारे एकदम लवचिक करून घ्या पिठाला। लवचिक करून घेतलं तरच ह्याला आकार देता येईल।
तर मंडळी जवळपास 4 ते 5 मिनिटापर्यंत चांगला दाब देऊन ह्याला पिठाला मळून घ्यायचं आहे आणि एकदम मऊ करून घ्यायचं आहे पीठ। पाहू शकता जबरदस्त असं मऊ झालेलं आहे पीठ। आता चांगल्या प्रकारे ह्याला आकार येणार। थोडंसं पीठ घ्यायचं आहे, जास्त नाही, थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार आकार द्यायचा आहे। मी ह्याला अंडा आकार देणार आहे। अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे असं गोल करून घ्यायचं आहे। असं गोल करून घेतलं की हलकसं ह्याला असं चपटं करायचं आहे, म्हणजे लहान लहान अंडे असतात ना पक्ष्यांचे, तसं करायचं आहे। पाहू शकता अशा आकाराचे आपल्याला लहान लहान अंडे बनवायचे आहेत आणि सर्व पॅन मध्येच ठेवत जायचं आहे। अगोदर पूर्ण असं मी आकार देतो, मग पुढची प्रक्रिया तुम्हाला दाखवतो। तर मंडळी इथे अगोदरच पूर्व तयारी करून घेतलेली आहे। कढाईमध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। पाणी चांगल्या प्रकारे गरम झाले आहे। मग रिंग स्टँड ठेवायची आहे। रिंग स्टँड नसेल तर एखादी पसरट वाटी ठेवा आणि त्याच्यावर आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे, किंवा चाळणी नसेल तर एखादी अशी प्लेट ठेवलं तरी चालेल। आता संपूर्ण नाश्ता आपल्याला या चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मधोमध ही चाळणी ठेवायची आहे। आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅस फास्ट करून 8 ते 10 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे। आता खमंग नाश्त्यासाठी आपण खमंग चटणी बनवूया। त्यासाठी पॅन मध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचे आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला अगोदर 2 चमचे शेंगदाणे टाकायचे आहेत। कच्चे शेंगदाणे आहेत आणि सोबतच 1 चमचा उडदाची डाळ। आता ह्या दोन्ही जिन्नसांना गॅसला मंद ठेवून 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये 1 चमचा चण्याची डाळ टाकलं तरी काही हरकत नाही, तुमच्याकडे उडदाची डाळ नसेल तर। फक्त 1 मिनिटापर्यंत किंवा 40 ते 50 सेकंदापर्यंत परतून झालं की डाळ आणि शेंगदाण्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता तिखटपणासाठी इथे आपल्याला 2 लाल सुक्या तिखट मिरच्या वापरत आहे। सोबतच 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या व 1 चमचा जिरे टाकायचा आहे आणि पुन्हा या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतून घ्यायचं। जिरे आपल्याला नंतर टाकायचे आहेत, कारण की जिरे अगोदर टाकले की ते जळण्याची जास्त शक्यता आहे, म्हणून नंतरच जिरे टाकायचे आहेत। फक्त 40 ते 50 सेकंद परतून झालं की इथे पुन्हा आपल्याला 2 चमचे नारळाची पावडर टाकायची आहे। तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर सुकं खोबरं किसून टाकलं तरी चालेल। 1 चमचा सफेद तीळ। आता संपूर्ण जिन्नसांना पुन्हा 40 ते 50 सेकंदापर्यंत परतून घ्यायचं आहे। टप्प्याटप्प्याने सर्व जिन्नस असं परतून घेतलं की ओव्हर कुकिंग होत नाही, म्हणजे कोणतीही जिन्नस जास्त प्रमाणामध्ये भाजले जात नाही ना ते जळतात। एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये कच्चेपणाही जातो आणि परफेक्ट भाजले सुद्धा जातात। तर मंडळी सर्व जिन्नसांचा चांगल्या प्रकारे कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्याला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे। लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मसाला थंड झाला की संपूर्ण मसाला या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला फ्लेवर आणि चव चांगली येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि अर्धा चमचा रंग चांगला येण्यासाठी लाल काश्मीरी तिखट वापरायचे आहे। तिखट नसते, रंग चांगला येण्यासाठी आहे। अगोदर ह्या जिन्नसांना चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या, मगच ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाका आणि तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्या पद्धतीने ह्याला वाटून घ्यायचं आहे। तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे। ह्या प्रमाणामध्ये मी चटणी घट्ट ठेवलेली आहे। तुम्ही वाटलं तर ह्यापेक्षा पातळ सुद्धा ठेवलं तरी चालेल। चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवतो। तर मंडळी 8 ते 10 मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी बिना सोड्याचे किती मस्त टम्म फुगलेले आहे। जितका आकार मी तुम्हाला बनवून दाखवलं होतं त्यापेक्षा थोडेसे किंचित फुगलेले आहे आणि मस्तपैकी वाफल्यानंतर आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ह्या चाळणीला बाहेर काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे। तर मंडळी इथे एक शेवटची स्टेप बाकी आहे, ज्याच्याने नाश्त्याची चव अप्रतिम येणार। त्यासाठी पुन्हा आपल्याला पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅनमध्ये फक्त आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचा आहे। पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा तेल। तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत। जिरे चटकायला लागले की अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि सोबतच थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर या तिन्ही जिन्नसांना आपल्याला पॅन मध्ये असं पसरवून सुद्धा घ्यायचं आहे आणि एक 10 ते 15 सेकंदापर्यंत परतून सुद्धा घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या तिन्ही जिन्नसांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। असं काही सेकंद पसरवून झालं आणि परतून झालं की गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। आता इथे यावेळेस आपल्याला बनवून ठेवलेला नाश्ता पूर्ण ह्या पॅन मध्ये संपूर्ण काढून घ्यायचा आहे आणि फक्त 1 मिनिटापर्यंत ह्याला असं टॉस करायचं आहे। हलकासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे। असं 1 मिनिटापर्यंत टॉस करून झालं की इथे आणखी एक जिन्नस टाकायचा आहे, ज्याच्याने ह्या नाश्त्याची चव जास्त भारी येईल। तो जिन्नस आहे चिमूटभर आपल्याला पावभाजी मसाला असं वरतून फक्त पसरवून टाकायचा आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण ह्या पद्धतीने एकदा हा नाश्ता बनवून पहा मंडळी, भरपूरच चवीला भन्नाट लागतो। आणखीन एक जिन्नस टाकत आहे, चिमूटभर चिली फ्लेक्स। थोडासा रंग सुद्धा चांगला येईल आणि दिसायला एकदम सुंदर दिसेल। आता चांगल्या प्रकारे ह्याला असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही वाटलं तर ह्याच्यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर सुद्धा टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी काही हरकत नाही। अशा पद्धतीने संपूर्ण नाश्ता तयार झालेला आहे। असं काही सेकंद असं टॉस करून झालं की सर्विंग प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊ।
तर मंडळी, ना कोणती इडली, ना कोणता ढोकळा, ना पोहे, ना उपमा, ना उत्तप्पा, असा एकदम नवीन पंजी मऊ लुसलुसीत नाश्ता बनवून तरी पहा. हाताची बोटं चाटत पुसत मुलंच काय मोठे देखील संपवून टाकतील. हा नाश्ता इतका स्पंजी आणि मऊ लुसलुसीत झालेला आहे, जिभेवर ठेवताच विरघळणार इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. थोडीशी बारीक कापलेली कोथिंबर अशी वरतून पसरवून टाकायची आहे. फ्लेवर चांगला येतो. तुम्हाला हा नाश्ता मी तोडून दाखवतो आणि पाहिलंत ना मंडळी, दिसायला किती सुंदर दिसतो आणि एकदम स्पंजी, एखाद्या रसगुल्ल्याप्रमाणे, आणि मधूनही मस्त असा वाफला गेला आहे आणि जबरदस्त खायला टेस्टी. इतका दिसायला सुंदर तितका टेस्टी लागतो बरं का. तर मंडळी, आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशाच नवीन नवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.